लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भीमा कोरेगाव शौर्य दिन मानवंदना रॅली मोठ्या उत्साहात संपन्न। भीम टायगर सेना मुख्य कार्यक्रमाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सांगता। बातमी येत आहे पुसद येथून। भीम टायगर सेना पुसद शहर व तालुका यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन मानवंदना रॅली तीन पुतळा चौक येथे माजी यवतमाळ जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक यांच्या उपस्थितीत सामूहिक बौद्ध वंदना घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली। सदर रॅलीमध्ये आंबेडकरी युवक युवती बौद्ध बांधव यांनी नूतन वर्षाच्या प्रथम दिनाचा आनंद द्विगुणित करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचे विसर्जन करण्यात आले। द्वितीय सत्रात मोहिनीताई इंद्रनील नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। उपस्थित समस्त बांधवांना भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या आंबेडकर या एकेरी अपमान भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या आंबेडकर या एकेरी अपमानजनक वक्तव्याबद्दल एक बार नहीं जब तक सूरज चांद रहेगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाम रहेगा असा उच्चार करीत शाह यांच्या अपमानजनक वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमात आंबेडकरी युवा गायक संविधान मनोहरे यांच्या पहाडी आवाजाने काळजावर कोरले नाव भीमा कोरेगाव या गाण्यावर अख्खी तरुणाई थिरकली व उपस्थितांची मने जिंकली। परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी व विजयबाबा वाकोडे यांना आदरांजली वाहण्यात आली। शूरवीर शहीद सैनिक यांना समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दादासाहेब शेळके, मोहिनीताई इंद्रनील नाईक, किशोरदादा कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजबारे, माजी पोलीस अधिकारी आनंद भगत, देवेंद्र खडसे, शीतलकुमार वानखेडे, प्राध्यापक नरेंद्र जाधव, नारायण ठोके, महिला आघाडीच्या गीताताई कांबळे, दीपक गायकवाड, विष्णू सरकटे, राजकुमार पठाडे, अण्णा दोडके, संतोष गायकवाड इत्यादी सहित हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव, महिला, युवक युवती उपस्थित होते। की हे जे शौर्य दिन आहे, शौर्य दिनानिमित्त आपल्याला एवढंच कळते की जे आपले बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे निरोप दिलेला आहे, जे त्यांची इच्छा होती की समानताची इच्छा, आणि त्याच्याच मध्ये कळलं होतं की आपले भीम सैनिक मध्ये किती शक्ती होती की 500 लोक म्हणून जर ते विजय होऊ शकतात, तर आपल्यामध्ये पण तेच रक्त आहे आणि ते रक्ताचा मान ठेवून आपल्याला समानतामध्ये की नाही, फॅशन केसाची असते की नाही, फॅशन आंबेडकर नाव घ्यायचे असते। आणि म्हणून मोदी आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन नाही तर काय बघा, तुम्ही सर्वांनी हात वर केल्याने फॅशन म्हणायचं आता नाही, बिना टावरची रेन धरायची नाही। फक्त हात वर केलं, बाबासाहेबाचा असा हात आहे, दादासाहेबाचा असा हात आहे, असा हातवाद आहे, तो विरोध आहे। अमित शाह यापुढे कोठेही मार घाल, पण बाबासाहेबांच्या विरोधात जर बोललो तर यापुढे या कार्यक्रमावर जाहीर करतो मी, काय गुन्हे दाखल करायचे ते दादासाहेब शेळकेवर करा। बाबासाहेबांवर जर बोलशील तर जे अमित शहाची जीभ छाटून आले त्याला माझ्याकडून 1 लाख रुपये कमी पडले, तुला मागतो मी मदत देतो 1 लाख। हे कार्यक्रम माझ्यासाठी जास्त घे संविधान। आणि म्हणून शेवट माझ्या भाषणाचा असेल त्याच्या फॅशनला मला उत्तर द्यायचं, आणि थांबतो मी। फॅशन म्हणाला आंबेडकर काही ना फॅशन आहे का फॅशन? जे बाबासाहेब। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।